आता याला कुठे पुरवायचे असा आक्रोश करत तहसील कार्यालयासमोर शव ठेवून पारधी समाजाच्या महिलांनी हमरडा फोडला। नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहत आहात लोकशक्ती डिजिटल न्यूज चॅनल। प्रेक्षकांनो, आज तहसील कार्यालयासमोर एक गंभीर घटना घडली। दफनविधीला जागा नसल्यामुळे पारधी समाजाच्या लोकांनी एका मृत पावलेल्या युवकाचा मृतदेह तहसील कार्यालयासमोर आणून ठेवला। तहसीलच्या गेटवर पारधी समाजाच्या महिला जोरजोराने रोवून आरडाओरडा करू लागल्या। आता याला कुठे पुरवायचे असे म्हणून आक्रोश करू लागला। यामुळे तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली। काही युवकांनी व महिलांनी थेट तहसीलदारांच्या दालनात घुसून दफनविधीला हक्काची जागा मिळावी म्हणून गोंधळ घालायला सुरुवात केली। तुम्हाला लगेच जागा मिळणार नाही, आपण तोपर्यंत पर्यायी जागेची व्यवस्था करूया असे म्हणत तहसीलदार निलेश काकडे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। विचार करा, जागा देण्याचं काम हे स्मशानभूमी असेल किंवा काय असेल ती स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे। सर पण ते तिसरं ऐकून अरे बाबा, मी ती काय म्हणतात थोडं 2 मिनिट ऐकून घ्या। मी 2 शब्द बोलतो। आमचा चुलता मेलता का तेव्हा सर असंच बोलले, रात्री 3 वाजता माती केली। अरे बाबा, मी ऐक ना माझं काय मी सांगतो, ती बी रस्त्याच्या कडेला पुरली। अरे बाबा, मी काय सांगतोय माझं ऐक जरा। अशा गोष्टी काय कुठं लगेच अवेलेबल झालं असं करून होणार आहे का? जागा नसेल डायरेक्ट तहसीलमध्ये जागा जेसीबी तुमच्या अशी कृती असते का मावशी? कायद्यानुसार आम्हाला जागाच नाही ना। कायद्यानुसार आम्हाला जागाच नाही, मग आम्ही कुठं ठेवणार? आता त्याचं पीएम झालेलं आहे, ते ठेवू शकतोय का? गाडी इथं लावते आम्ही। अहो मावशी, ऐका ना माझं काय, तुम्ही तर ऐकूनच तुम्ही जर असं जर गोंधळ करत असाल, अरे आपलेच माणसं आहेत ती। गोंधळ वाढत असल्याने समाजसेवक बाळासाहेब माकणीकर, दत्ता मेहर, अजहर पटेल तहसीलदार यांच्या दालनात आले। त्यांनी दालनात येऊन आक्रोश व्यक्त करत असलेल्या पारधी समाजाच्या बबलू पवार, लखन पवार, वैशाली पवार, माधुरी पवार, अश्विनी काळे, तानाजी काळे, सुजित पवार यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी तहसीलदारांना तहसील कार्यालयासमोर ठेवलेल्या मृतदेहाचे लवकरात लवकर दफनविधी करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले। पण आपण तसंच करत असतो। ठीक आहे सर, तुम्ही तालुका दंडाधिकारी तुम्ही त्यांना आदेश करू शकता। मी आदेश मी करतो ना, मी तेच काय म्हणतो तुमचं निवेदन, मग ती काय मला तुमच्या ह्याच्यात येतात मी काय म्हणतो, मी त्यांना आदेश मध्ये मी त्यांना बोललो की आता फोनवरच माझं बोलणं झालं। मी त्यांना म्हणले, ते म्हटले का माझ्याकडे असं कोणत्या स्वरूपाचं निवेदन आलं नाही। सर माझा आहे का जरा, मागच्या वेळेस अशीच घटना घडली। त्यावेळेस पण सगळे प्रशासनाने त्यांना नगरपालिकेच्या शिवाला काय सांगितलं होतं, जागा उपलब्ध करून द्या। मग त्यावेळेसच का अवेलेबल करून दिलं नाही? हे घटना घडल्यानंतर त्याच्यानंतर त्यांना अवेलेबल व्हायला पाहिजे ना जागा। मी म्हणतो 2022 मला पत्र दिसतील मंडळाधिकाऱ्यांना, इथं परांडामधले म्हणत नाही, हे बाकी गावांमध्ये म्हणतात इतर ठिकाणचा जागा। सर बाकी गावात आम्हाला काय नाही, आम्हाला परांडामध्ये हे करा। तेच विषय ते पत्र तुम्ही जे ऑनलाईन दाखवले, मी त्याच्या संदर्भात सांगतो। आता विषय काय आहे तुमचा याचा संदर्भातला, इथं नगर परिषद हद्दीमधला तुम्ही करा। तर तुम्ही याच्यापूर्वी जे झाले त्यानंतर तुम्ही पाठपुरावा पुढे केला नाही का त्यांच्याकडे? नाही ना केलं, परांड्यामध्ये जागा नाही म्हणून सांगितलं। तसं नाही ना, ती अवेलेबल जबाबदारी आहे ना। पाठपुरावा केला सर काय म्हणले, आता परत पुढचा माणूस मिळाला माणसं मिळालं बघायचं। तसं नाही, तसा विषय नाही, परंतु आता ऐका सर, आता तात्पुरती व्यवस्था काय होती का नाही? आता तुमच्याकडे जे समाज आलेला समस्या मांडायला, हो थांबा, तुम्ही थांबा। काय करा सर, तात्पुरती व्यवस्था त्यांची करून त्यांच्या अंतिमविधी व्हायला पाहिजे। जागेचा प्रश्न परत मार्गी लावा तुम्ही। तुम्ही त्यांना बोलून घ्या, त्यांना तसं कॉन्टॅक्ट करा, त्यांना म्हणून तुम्ही काही करून तात्पुरता विषय नाही, कायमचा मिटवा। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसीलदार काकडे यांनी करमाळा राज्यमार्गावरील शासनाच्या गायरान जमिनीमध्ये दफनविधी करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने तणाव निवळला। तहसीलदारांच्या आश्वासनानंतर पारधी समाजाने तहसील कार्यालयासमोर ठेवलेला मृतदेह उचलून नेला। करमाळा मार्गावरील गायरान जमिनीत तहसीलदार निलेश काकडे यांच्या उपस्थितीत दफनविधी उरकण्यात आलाय।